गुड इव्हनिंग गाईज. आपण आलेलो आहे कर्नाटकात एक सुंदर ठिकाण पाहिला. माझ्यासोबत आहेत माझे ट्रॅव्हल पार्टनर श्रद्धा मॅडम. हाय. आणि श्रद्धा मॅडमनं घेऊन मी आलो आहे कर्नाटकातले वॉटरफॉल्स पाहिला. आणि कर्नाटकातला एक सुंदर वॉटरफॉल तुम्ही इथं पाहू शकाल. मी तुम्हाला दाखवतो. खूप अमेझिंग आहे, पण खूप व्हॅली खूप डीप आहे, त्याच्यामुळे खाली नाही उतरता येणार. आम्ही असेच थोडीशी ठिकाणं फिरणार आहे कर्नाटकातली. मग याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते ते लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू वागा. आम्ही आलो आहे येल्लापूरमध्ये. आणि येल्लापूरपासून साधारणतः 18 किलोमीटर अंतर असलेल्या मागड फॉल्सला आम्ही व्हिजिट दिलं आहे. मागड फॉल्स एक रिव्हरचा फ्लो आहे, खूप मोठा आहे आणि खूप अमेझिंग आहे. तो आम्ही बघतो आहे. मग थोडंसं पायऱ्या चढावे लागणार आहेत. व्ह्यू कसं वाटलं मॅडम? खूप छान. अच्छा, खूपच छान आहे. या फॉलला येण्याकरता तुम्हाला महाराष्ट्रातून पुढे हुबळीला यावं लागतं. हुबळीवरून कारवार रोडला येल्लापूर म्हणून गाव आहे. येल्लापूरपासून थोडं पुढं आल्यानंतर साधारणतः 18 किलोमीटरवर हा वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळतो. वरून पडणारा जो प्रपात आहे ना, खूप सुंदर आहे आणि अमेझिंग आहे ना. हो, खूपच छान. आपण थोडा क्लोजअप बघू आणि लगेच निघू इथून, कारण की वेळ खूप झालेला आहे. आणि आय थिंक या पूर्ण परिसरात आम्ही दोघंच आहे. त्याच्यामुळं खूप वेळ झाल्यामुळं आम्ही लवकर निघणार आहे, कारण की हा पूर्ण पट्टा जो आहे हा जंगल आहे आणि खूप रिच फॉरेस्ट आहे. तर या ठिकाणी जर आला तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं कुठेही कचरा नाही करायचा, प्लास्टिक बॉटल नाही टाकायच्या किंवा तुमच्या शेजारचे रॅपर्स किंवा अदर थिंग्स टाकायच्या नाहीत, कारण की हा परिसर खूप स्वच्छ आहे. शिवाय हा एरिया जो आहे हा खूप घनदाट आणि चांगलं जंगल आहे. तर ते सुरक्षित ठेवा, क्लीन ठेवा आणि प्रोटेक्टेड ठेवा. कारण की सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जंगलात आल्यानंतर दंगा करायचा नसतो, गोंगाट करायचा नसतो. जंगल क्लीन ठेवायचं असतं, जंगल अनुभवायचं असतं, फॉरेस्ट जे असतं ते फील करायचं असतं. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग.
मला सांगा वॉटरफॉलचे आपल्या काही भागातले वॉटरफॉल आपण पाहिले तर त्या वॉटरफॉलमध्ये आणि या वॉटरफॉलमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? म्हणजे ॲटमॉस्फिअर म्हणा, पाण्याचा फ्लो म्हणा, किंवा तिथला नेचर म्हणा, किंवा तिथं काही असं स्पेशल तुम्हाला वाटलं का की जे खूप अमेझिंग वाटलं आणि तुम्हाला आवडलं? एकतर नेचर खूपच छान आहे. ओके. आणि मुळात आपल्या इथले वॉटरफॉलला जी गर्दी असते ओके. त्याच्यापेक्षा इथे खूपच कमी गर्दी आहे, कारण लोकांच्या अजून नजरेत हा वॉटरफॉल आलेला नाही आहे. असं काही नाही आहे, कर्नाटकात बरेच जण इथं येतात फिरायला. आपण उशिरानं आलो आहे त्याच्यामुळे थोडी गर्दी कमी. इथला वॉटरफॉल आणि अदर सगळं जर बघितलं तर खूप क्लीन आहे. अच्छा. आणि बऱ्याच गोष्टी क्लीन ठेवलेल्या खूप छान आहे. जो ॲक्च्युअल आपल्याला गारवा किंवा जो वॉटरफॉल जवळ आल्यावर जो फील मिळतो ना, ओके, तो ॲक्च्युअल फील करायला मिळतो इथे. ग्रेट. गाईज, अशा तऱ्हेने आम्ही वॉटरफॉलला खाली जाऊन आलो. पूर्ण खाली नाही उतरलो, खालच्या पायऱ्या होत्या तिथून जाऊन आलो. आम्ही आता चाललो दुसऱ्या वॉटरफॉलला, ते दुसरा एरिया पाहिला. तर माझ्यासोबत आहेत होस्ट आमच्या ट्रॅव्हल पार्टनर श्रद्धा मॅडम, आणि यांना घेऊन मी फिरतो आहे कर्नाटकातले वॉटरफॉल, कारण की हे वॉटरफॉल खूप अमेझिंग आहेत. हा परिसर पण खूप सुंदर आहे आणि स्वच्छ आहे. तर या परिसरात फिरताना काही गोष्टी, बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा ज्या मी तुम्हाला सांगितल्या.